वारकरी संतांच्या सगळ्यांना वंदन करून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. महाराजांना या अभंगामधून सांगायचे, आपल्या जीवनामध्ये अतिशय मानवी अमूल्य अशा किमतीचं त्या शरीराची आपण किंमत कशामध्येच मोजू शकत नाही, असं अनमोल किमतीचं शरीर आपल्याला मिळालंय. अनमोल किमतीचा जन्म आपल्याला मिळालाय. मात्र तो अनमोल किमतीचं मिळालेलं शरीर, अनमोल किमतीचा मिळालेला हा देह तुम्ही असा वाया घालू नका. तर तुम्ही काय करा, विठ्ठलाची भक्ती करा. सांगतो तुम्हासी गजारे विठ्ठला. विठ्ठलाची भक्ती केली तर तुमचा जन्म वायाला जाणार नाही. नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात सांगू तुम्हाला. जी वस्तू ज्या कामासाठी दिलेली आहे त्या कामासाठी तिचा उपयोग न होणं म्हणजे वाया जाणं. मग एवढा मोठा अनमोल किमतीचा नरदेह दिलेला आहे. शरीरा आळसे गोमटे पृथ्वी माझी नाही कोटे. शरीरासारखं सुंदर अवयव किंवा शरीरासारखा सुंदर देह पृथ्वीवरती नाहीच अजून उत्पन्न झाला. मग पृथ्वीवरचा सगळ्यात अनमोल किमतीचा जो मौल्यवान किमतीचा हा देह आहे ना, तो असा तसा तुम्ही वाया घालू नका. तर भगवान परमात्माची भक्ती करून तो सार्थकी लावा. ठीक आहे महाराज, आम्ही भक्तीही करायला तयार आहे, पण आम्ही संसारिक माणसं आहोत. आम्ही संसारिक आहोत. रात्रंदिवस आम्हाला भजन करणं काही शक्य नाही. महाराज म्हटले, संसार करत असताना तुम्ही जेवढी संसारामध्ये बरोबरी करत राहताल तरी त्या बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वहावसी. एक दिवस तुम्ही संसार करत करत या भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाताल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्म यावे आणि नित्य भावे फजित. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. हे संसारे खरे दुस्तारे करुणा पारे कृष्ण मुरारे. या ठिकाणी तुम्हाला परत परत जन्माला यावं लागतंय, परत परत मरावं लागतं. कारण जन्म आणि मरण ही एक अखंड चालणारी शृंगार आहे. जो जन्माला आलेला आहे त्याचं जाणं मात्र निश्चितच ठरलेले. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, येथ नाही उरो आले अवतार आणि एरते पामार जीव किती. याच्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, जातस्यहि ध्रुवं मृत्युर ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितो मरहसि. याचा अर्थ असा आहे, उपजेते नासे नाशिने ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म आणि मरण ही एक अखंड चालणारी शृंखला आहे आणि ही शृंखला ही साखळी अविरतपणे चालत राहणार आहे. मग तुम्हाला सुद्धा या संसारामध्ये संसार कायमच चालू आहे. मग या संसारामध्ये तुम्ही ज्यावेळेस भर करायला जाताल त्यावेळेस तुम्हाला या भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. मग महाराज, आम्ही संसारही करायला तयार आहे आणि संसार करत असताना मागले ज्ञानोबाराय म्हटले, कसा करावा. प्रपंच करावा नेटका नसू द्यावा फाटका पण लागू द्यावा चटका परमार्थाचा. संसारी असावे असूनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. अशा पद्धतीची आमची अवस्था आहे. मग महाराज म्हटले, तुम्ही बरोबरी करायला जाल तर भवसिंधूच्या म्हणजे या मरणाच्या पुरामध्ये वाहून जाताल. मग आम्हाला आमचं मरण चुकवायचं तर देवाला काही नाही लागत. भक्ती करायला तयार आहे आम्ही, पण देवाला काय देऊन भक्ती करू. तर महाराज म्हटले, काही न लगे एक भावाची कारण आणि तू का म्हणे आन विठोबाची. फक्त एक भाव कारणीभूत आहे. देवा कारणे भावत असतात द्यावेने लगे फार सिवित्त. एक चित्त जरी झाले बहुत एवढ्यासाठी नका करू हाता हातगा. शुद्ध आणि सात्विक भाव देवाजवळ समर्पित करा. तुमचं जन्म आणि मरण संपल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला मला जसा जमेल अतिशय भगवंत जशी बुद्धी देईल तशा पद्धतीने तुमच्या समोर अभंगाचा अर्थ सांगितलाय. आणि अभंगामध्ये फक्त महाराजांना एकच सांगायचे, आपला देह सार्थकी लावा. परंतु आज या ठिकाणी कैलासवासी गोपाळ श्रीपती वाकडे आणि गोपाळ काकांच्या आज तृतीय पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. तिसरं पुण्यस्मरण या परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपला माणूस घरामध्ये असल्याच्या नंतर त्याची काय किंमत असते कळत नाही, परंतु माणूस गेल्याच्या नंतर मात्र वेळोवेळी प्रत्येक क्षणाला त्या माणसाची आपल्याला आठवण येत असते. त्या माणसाला उत्तम गती तर मात्र नक्की मिळाली असेल, पण हा परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न करत आहे. अशा एक जरी पुण्यतिथी नाही तर अनेक पुण्यतिथ्या केल्या ना तुम्ही तरी या वडिलांचे उपकार तुमच्याकडून नाही फिटणार कधी. कारण रात्रंदिवस आपल्या परिवारासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारं एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे बाप. बाप तरी जोडी